हजारो हत्तीची ताकद त्या एका गजराज मध्ये होती आणि म्हणून सिंहासारखे सुद्धा प्राणी त्यांना घाबरत होते। आणि तीच गजेंद्र महाराज आपली पत्नी आणि आपल्या मुलांना घेऊन एक दिवस सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी आले। आणि मग स्नान करण्यासाठी गजेंद्रजी महाराज आले। आपल्या पत्नी बरोबर जलक्रीडा करत असताना तेवढ्यामध्ये या गजेंद्राचा पाय एका विशाल असणाऱ्या ग्राहाने, ग्राह म्हणजे मगर, आणि त्या मगराने पाय पकडला। आणि मग पाय पकडल्यानंतर गजेंद्राला वाटलं छोटा मोठा जीव असेल, त्याला माहित नाही पाय कोणाचा पकडलेला आहे। आणि हाच माणसाच्या ठिकाणी अहंकार असतो। गजेंद्र आपल्या पत्नी बरोबर क्रीडा करत असताना ज्या वेळेला त्याच्या शक्ती क्षीण व्हायला लागली आणि विशाल असणारा मगर पाण्यामध्ये ओढायला लागला। आणि मग गजेंद्राने आपल्या शक्तीचा परिचय दिला, पण गजेंद्राची शक्ती चालली नाही का? मगर हा पाण्यामध्ये राहणारा प्राणी आहे आणि हत्ती जमिनीवर राहणारा प्राणी आहे, म्हणून हत्तीचं बळ पाण्यामध्ये चाललं नाही। आणि मग विशाल असणाऱ्या मगराने ज्यावेळेला पाय ओढायला सुरुवात केली आणि मग त्यावेळेला गजेंद्र थोडा घाबरला आणि आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलांना हाक मारली। हाक मारल्यानंतर सोंडीला सोंड लावली आणि मुलं आणि त्यांच्या असणाऱ्या पत्नी हजारो वर्ष त्या ठिकाणी त्या मगराबरोबर लढत होत्या, हजारो वर्ष निघून। पण परीक्षितजी महाराज मगर काय ऐकायला तयार नाही। आणि मग मुलं होते ना, ते गजेंद्रजी महाराजाला म्हणा लागले, बाबा आता शेकडो हजारो वर्ष निघून गेले, आम्ही आता थकलो आहे, तुम्ही काय पाण्याच्या बाहेर निघायला तयार नाही। आणि मग सर्व असणारे मुलं गजेंद्राला सोडून निघून गेले। दुनिया में हमारा कोई नहीं, 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 दुनिया में हमारा कोई नहीं। सब साथी है प्यारे मतलब के, सब साथी है प्यारे मतलब के, साथी है प्यारे मतलब के, सब साथी है प्यारे मतलब के, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं। जब पास हमारे पैसा था, सब साथ हमारे पैसा था, जब पास हमारे पैसा था, जब पास हमारे पैसा था, मित्र हमारे लाखों थे, तो मित्र हमारे लाखों थे, मित्र हमारे लाखों थे, जब पास का पैसा चला ही गया,
जब बाग बगीचा हरा था, बाग बगीचा हरा था, तो घूमने वाले यहाँ लाखों थे, तो घूमने वाले लाखों थे, घूमने वाले यहाँ लाखों थे। जब बाग बगीचा सूख ही गया, तो घूमने वाला यहाँ कोई नहीं, तो घूमने वाला यहाँ कोई नहीं। दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं। सब साथी है प्यारे मतलब के, सब साथी है प्यारे मतलब के, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में कोई सुंदर भजन गायलं महाराजांनी, टाळी वाजवायची. त्या भजनातूनच या ठिकाणी सर्व गजेंद्राच्या असणाऱ्या लीलेचं सार सांगितलं. कोणी नाही दुनियामध्ये, कोण आहे आपलं. अरे जोपर्यंत आपल्या जवळ संपत्ती आहे, पैसा आहे, तारुण्य आहे ना, तोपर्यंतच लोक आपल्या जवळ येतात. गजेंद्राचे असणारेच मुलं गजेंद्राला सोडून निघून गेले. गजेंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट केले, काय केलं नाही त्या मुलांसाठी, आज तेच मला सोडून निघून गेले. अहो मुलं गेले यामध्ये आश्चर्य नाही, पण शेजेची असणारी कामिनी जिला आपण म्हणतो पत्नी, अहो ती पण म्हणायला लागली, अहो आम्ही किती वर्ष तुमची वाट पाहायची हो, तुम्ही बाहेर निघायला तयार नाही, आम्हाला पण पोट पाणी आहे. आणि शेवट पत्नीही सोडून गेल्या गजेंद्राला. आहा, मग मात्र डोळ्यामध्ये पाणी. ज्या मुलाबाळांसाठी, पत्नीसाठी अहोरात्र कष्ट केले जीवनामध्ये, आज तेच मला सोडून निघून गेले. ओम नमो भगवती तस्मै यत यतचितात्मकम. कोण आहे तो? या जगाचा नियंता, अकारण करुणावृणालयी. कोण असेल तो परमात्मा, ज्यांनी मला निर्माण केलं, या विश्वाला निर्माण केलं. लक्षपूर्वक ऐका. गजेंद्राला शेवट वाचवण्यासाठी कुणीच राहिलं नाही, आणि गजेंद्राची कथा आपल्याला खूप काही शिकवते, जीवनामध्ये खूप काही शिकवते. प्रातस्मरणीय परमपूज्य डोंगरेजी महाराज आपल्या भागवत रहस्यामध्ये या कथेचं निरूपण करत असताना म्हणतात, ही गजेंद्राच्या जीवनातली कथा नाही, तुमच्या आमच्या जीवनातली व्यथा आहे. प्रत्येक जीव गजेंद्र आहे. या संसार रूपी सागरामध्ये जगत असताना, आपले पत्नी आपल्या मुलांबरोबर प्रपंचामध्ये जगत असताना, आपल्या पत्नीबरोबर आपल्या मुलांबरोबर राहत असताना, या संसार रूपी सागरामध्ये एक दिवस या जीवाचे पाय क्षीण होतात, आणि पाय क्षीण झाल्यानंतर हा अंथरुणावर पडतो. आणि मग त्यावेळेला त्याचे मुलं पत्नी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टर म्हणतात आता काही पर्याय नाही, परत घरी घेऊन येतात. हा रडत असतो. नातेवाईक आले की त्यांना सांगत असतो, अहो मला दाखवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये, माझे मुलं माझ्याकडे पाहत नाही, पत्नी माझ्याकडे पाहत नाही. अरे गजेंद्राची जी अवस्था तीच तुमच्या आमच्या जीवनातली अवस्था. ही शेवट कोणीच कोणाचं नसतं. तू काम ही तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचवली. भगवंताशिवाय कोणीच नाही आपलं शेवट. मी त्या दिवशी कथेमध्ये वर्णन करताना म्हटलो, अनन्यता जीवनामध्ये ठेवा, भक्तीमध्ये अनन्यता.
प्रापंचिक लोकांच्या या ठिकाणी भरोशा राहाल तर जीवनाचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सत्पुरुष संत महात्मा नेहमी सांगत असतात. काही लोक म्हणतात माझा अमक्याजवळ वशिला आहे, मुख्यमंत्र्याजवळ आहे, कोण म्हणतं प्रधानमंत्र्याजवळ आहे. अरे कितीही मोठ्या मंत्र्याजवळ जरी वशिला असला पण शेवटच्या काळामध्ये ते वशिले चालत नाही. अरे तेच काळाच्या मुखामध्ये चालले, तुम्हाला काय वाचवणार आहे? तेच काळाच्या मुखामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये आश्रय जर घ्यायचा असेल तर भगवंताचा घ्या. सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, जिस दिन मौत की शहजादी आएगी, सोना काम आएगा ना चांदी काम आएगा, सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सामान है तेरे, सोने का सामान है तेरे. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सामान है तेरे. मिट्टी की काया मिट्टी में किस दिन समाएगी, मिट्टी की काया मिट्टी में किस दिन समाएगी. ना सोना कब आएगा चांदी आएगी, ना सोना कब आएगा चांदी आएगी. जय श्री राधे. मनुष्याच्या जीवनामध्ये कमवलेली संपत्ती ही आपल्याला उपयोगाला येणार नाही. धन येणार नाही, सोनं येणार नाही, संपत्ती येणार नाही. आहा. अरे जीवनामध्ये जर भक्ती करेल असेल, नामस्मरण करेल असेल, तेच आपल्या उपयोगाला येईल. धन दौलत के बनी पुजारी, इथे काहीच येणार नाही आपल्या बरोबर. हे सर्व असणार आहे ना, ही जागी सोडून जावं लागणार आहे. आणि म्हणून गजेंद्रजी महाराजांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. न विद्यते यस्य च जन्मकर्मवाम न नाम रूपे गुणदोष एव वा तथापि लोकाप्य संभवाय स्वमायया तान्यकाल मृच्छति. काय वर्णन केलं. ज्याला नाम नाही, ज्याला स्वरूप नाही, असा असणारा कोणी आहे ना, ज्याला गुणही नाही आणि दोषही नाही, निराकार आहे तरीही साकार रूपाला येतो, असा कुणी जरी असेल ना, त्यांनी मला वाचवावं. सुंदर अशा प्रकारे गजेंद्रजी महाराजांनी स्तुती केली. 28 श्लोकामध्ये गजेंद्राने भगवंताची स्तुती केलेली आहे. आणि म्हणून ज्या जीवात्म्याला वाटतं ना की आपण मृत्यूच्या भयापासून मुक्त व्हावं, तर त्यांनी
या 28 श्लोकाचा नित्य नेमाने पाठ करावा. शेवट अंतकाळी भगवान परमात्मा आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग गजेंद्राने धावा केला आणि भगवान परमात्मा धावत आले. सोंड बुडायला थोडीच राहिलेली होती आणि तेवढ्यामध्ये अकारण करुणा वरुणालय असणारा भगवान परमात्मा गरुडावर बसून आले. वर्णन करताना म्हटलेलं आहे की गरुड ही या ठिकाणी पळायला तयार नाही, तर भगवंताने गरुडाला पायामध्ये दाबलं आणि गरुडाला उडत घेऊन भगवान परमात्मा गजेंद्राच्या जवळ आले. आणि मग गजेंद्राने ज्या वेळेला भगवंताला पाहिलं, चतुर्भुज असणाऱ्या नारायणाला पाहिलं, आहा, आणि शक्ती निर्माण झाली अंगावर. एक कमलाचं फूल घेतलं गजेंद्राने आणि सोंडीनं तोडलं आणि भगवंताकडे फेकलं. पत्र पुष्प फलम तोजम यो मे भक्त्या प्रयच्छति. भगवंताने ते फूल आपल्या हातामध्ये घेतलं आणि गजेंद्राला स्पर्श केला आणि सहजलेलं या गजेंद्राला पाण्याच्या बाहेर फेकलं. आणि भगवंताने सुदर्शन चक्र सोडून त्या ग्राहाचा या ठिकाणी वध केला, शिरच्छेद केला. मगराचा उद्धार पहिल्यांदा केला नरकाला मारल्यानंतर. आणि मग गजेंद्राला या ठिकाणी भगवंताने पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर गजेंद्राने भगवंताची स्तुती केलेली आहे. आणि मग शुकदेवजी महाराजांना राजा परीक्षितीनं काही प्रश्न केलेले आहे. या मगराचाही उद्धार झाला महाराज, भगवंताच्या हाताने तो मेला. आणि मग शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, हो त्याचं कारण आहे, त्याने गजेंद्राचे पाय पकडले होते म्हणून त्याचाही उद्धार झाला. गजेंद्र भगवंताचा भक्त होता आणि भक्त असल्यामुळे भक्ताचे पाय पकडल्यानंतर देव त्याचाही उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मगराचाही उद्धार भगवंताने केला का, तर गजेंद्राचे पाय पकडले होते. हा मागच्या जन्मामध्ये हो नावाचा गंधर्व होता. हो नावाचा गंधर्व कोण? हा मगर. महात्मा पाण्यामध्ये अर्घ्य देत होते आणि त्या महात्म्याचे पाय जाऊन पकडले या हो नावाच्या गंधर्वाने. आणि पाय पकडल्यानंतर महात्मा घाबरले, कोण आहे कोण आहे. घाबरलेले असणारे महात्म्याने इकडे तिकडे पाहिलं आणि मग हा हो नावाचा गंधर्व समोर प्रगट झाला. महाराज घाबरले का? राग आला. आणि रागावलेल्या महात्म्याने त्या हो नावाच्या गंधर्वाला शाप दिला, जा लयच पाण्यामध्ये तुला पाय पकडायची हौस आहे ना, जा मी तुला शाप देत आहे, तो ग्राहा बनशील. तोच हो नावाचा गंधर्व मगर बनून आलेला होता. आणि दुसरे असणारे गंधर्व अगस्त्य मुनींच्या समोरून गेल्यानंतर दाट मानेने गेले म्हणून अगस्त्य ऋषींनी त्यांना शाप दिला. ते गजेंद्र बनून आले होते. खूप मोठी कथा आहे. गजेंद्राचा उद्धार भगवंताने केला. आणि या अष्टम स्कंदामध्ये शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगत आहे, राजन एक वेळेचा प्रसंग आहे. दुर्वास ऋषींना इंद्राला त्या ठिकाणी माल्यार्पण केली, हार दिला. ऋषीमुनींनी दिलेला हार इंद्राने ऐरावत नावाच्या हत्तीच्या सोंडेमध्ये टाकला आणि तो हार हत्तीनं पायाखाली तुडवला. लक्षपूर्वक ऐका, आपण भगवंताची पूजा करतो, पण आपण पूजा केल्यानंतर जे फूल भगवंताला वाहिलं ना ते कधीच पायाखाली येऊन दिलं नाही पाहिजे. खूप मोठा दोष आहे. तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तर एवढा मोठा दोष आहे, तुळशीचे पानं सुद्धा पायाखाली पडलेले असतात. पाप आहे ते, काय सांगायचं. अरे जे फूल आपण भगवंताला वाहतो ना ते दुसऱ्या दिवशी काढल्यानंतर तेवढीच त्याला किंमत असते. भगवंताच्या चरणाजवळ वाहिलेलं फूल ते वाहत्या पाण्यामध्ये तर सोडावं लागतं एक तर. आणि म्हणून इंद्राने या ठिकाणी साधूच्या असणाऱ्या त्या पुष्पाचा अपमान केला आणि त्याचा परिणाम की इंद्राला आपला असणारं या ठिकाणी राज्य गमावावं लागलं. आणि मग महाराज इंद्राचं असणारं राज्य कुणी बळकावलं. आणि मग त्या ठिकाणी कथा सांगायला सुरू केली बली महाराजांची. देवांनी संग्राम करून त्या ठिकाणी परत इंद्रपद मिळवलं होतं, पण असे असणारे या ठिकाणी
इंद्रजी महाराज या ठिकाणी आपल्या असणाऱ्या सिंहासनावरून म्हणजेच राज्यापासून या ठिकाणी परावृत्त झाले आणि ते राज्य बलीला प्राप्त झालं होतं. अशी असणारे बलीजी महाराज आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी ब्राह्मणाची सेवा करत होते, संतांची सेवा करत होते, गायीची सेवा करत होते. आता लक्षपूर्वक ऐका. आणि मग देवांनी विचार केला, आपलं असणारं राज्य आपल्याला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल. मग ब्रह्मदेवाजवळ गेले. ब्रह्मदेवानी सर्वांना भगवंताजवळ गेले आणि सांगितलं समुद्र मंथन करावं लागेल. असं म्हटल्यानंतर मग समुद्र मंथन करावं लागेल म्हटल्यानंतर सर्व देव मिळाले. राक्षसांना बरोबर घेतलं आणि राक्षसांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सर्व देवांनी समुद्र मंथनाला सुरुवात केली. मंदराचल नावाचा पर्वत, त्या मंदराचल नावाच्या पर्वताला या ठिकाणी मंथनी बनवलं. वासुकी नावाचा असणारा सर्प त्याला दोरी बनवलं आणि सर्व असणारे देव आणि दानव समुद्र मंथनासाठी सज्ज झाले. आता शेपटीची बाजू होती ना ती देवांना दिली आणि तोंडाची बाजू होती ती राक्षसांना दिली. लक्षपूर्वक ऐका. अगोदर शेपटीचीच बाजू होती राक्षसांना. राक्षस म्हणा लागले, हे मागचं शेपूट आम्हाला नको, आम्हाला तोंडाची बाजू द्या. भगवंताचीच लीला होती ती. आणि मग सर्व देव या ठिकाणी शेपटीच्या बाजूने आले आणि राक्षस त्या नागाच्या असणाऱ्या तोंडाच्या बाजूने गेले. आणि गंमत काय झाली, अहो तो सर्प होता ना, वासुकी नावाचा सर्प, तो विष ओकायचा आणि विष ओकल्यामुळे सर्व असणारे राक्षस होते ना, त्या राक्षसांचा देह त्या ठिकाणी काळा काळा झाला. नाहीतर देव आणि दानव एकाच असणारे बापाचे मुलं आहे, पण वासुकी नावाच्या सर्पाच्या विषाच्या असणाऱ्या दोषाने देव त्याचे असणारे राक्षस त्या ठिकाणी काळे पडले. आणि मग समुद्र मंथन सुरू झालं आणि मग समुद्र मंथनातून त्या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी हलाहल विष बाहेर आलं. मंदराचल पर्वत ज्यावेळेला बुडत होता त्यावेळेला भगवंताने कश्यप अवतार धारण केला आणि मग पहिल्यांदा हलाहल विष बाहेर आलं. ते विष संपूर्ण जगाला जाळायला लागलं आणि मग सर्वजण घाबरले. देव सर्व या ठिकाणी धावत धावत महादेवाकडे आले. नमामि शमिशाम निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशवासं भजेहम निराकार ओंकार मूलम तुरीयम निराज्ञानगोतीतमीशं विरिशं करारं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोहम. हे महादेव महादेव महादेवजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि मग सर्व हकीकत देवाने सांगितली आणि मग ते हलहल असणारा विष महादेवाने पियायला सुरुवात केली. आपण प्रसंग ऐकलेला आहे. राम म्हणून ते विष प्राशन केलं माझ्या भोलेनाथाने आणि मग म्हणून कंठामध्ये धारण केलं. कोणी महादेवाला विचारलं, का हो हे जे विष होतं तुम्ही हृदयामध्ये आपल्या पोटामध्ये का नेलं नाही. महादेवजी म्हणतात, खरं सांगू का, माझ्या हृदयामध्ये राम आहे. अरे माझ्या हृदयामध्ये राम आहे, भगवान परमात्मा आहे. हलाहल असणारा जर विष जर मी माझ्या या ठिकाणी गळ्याच्या खाली नेलं तर माझ्या रामाला त्रास होईल आणि म्हणून गळ्यामध्येच ते असणारं विष ठेवलं आणि भगवंताचं नाव नीलकंठेश्वर झालं, भगवान शंकरांचं. आणि मग विष पेत असताना इथे वर्णन आलेलं आहे, त्या विषाचे थेंब काही पृथ्वीवर खाली पडले आणि त्याच्यातून विषारी प्राणी जन्माला आले. सर्प, जेवढे जेवढे विषारी प्राणी आहे ना तेवढे सर्व त्या असणाऱ्या पडलेल्या विषातूनच जन्माला आलेले आहे. आणि मग समुद्र मंथन परत सुरू झालं त्या ठिकाणी. आणि मग समुद्र मंथनातून त्या ठिकाणी कौस्तुभ नावाचा मणी बाहेर आला, पारिजातक नावाचा वृक्ष बाहेर आला, अप्सरा बाहेर आल्या, लक्ष्मी बाहेर आली, भगवान परमात्म्याबरोबर तिचा विवाह झाला. 4 गायी बाहेर आल्या त्या समुद्र मंथनातून आणि भगवान चंद्रदेवाचा प्रादुर्भाव झाला. असं असणारं समुद्र मंथन ज्या वेळेला झालं आणि शेवट त्या ठिकाणी भगवंताने धन्वंतरी अवतार घेऊन ते अमृत आहे ना बाहेर आणलं. अमृत बाहेर आणल्यानंतर देव आणि दानव भांडायला लागले आणि भांडायला लागल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताने मोहिनी अवतार धारण केला. आणि मोहिनी अवतार धारण केल्यानंतर सर्व राक्षस त्या ठिकाणी मोहून गेले. भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर तिनं सांगितलं, काळजी करू नका, हे असणारं अमृत आहे ना मी माझ्या हाताने वाटप करणार आहे
अजिबात काळजी करायची नाही. एका बाजूला दानवाची पंगत बसवली, एका बाजूला देवांची पंगत बसवली आणि मोहिनीनं ते असणारे अमृताचा कलश आपल्या हातामध्ये घेतला आणि मोहिनी नाचायला लागली. आता ती भगवंताची असणारी माया होती हो, आणि त्या मायेनं राक्षसांना भुलून टाकलं आणि ती मोहिनी राक्षसांना म्हणते, ऐका, या असणाऱ्या अमृताच्या कुंभामध्ये जे अमृत आहे ना, खरं तर अमृत खायच्या तळाला आहे. वर जे पातळ पातळ अमृत आहे ना, ते देवाला पाजते आणि चांगलं राहिलेलं अमृत आहे ना, ते तुम्हाला पाजते. राक्षस म्हणले, हो चालेल, वरचा पातळ आहे ते देवांना पाजून टाक आणि राहिलेलं घट्ट आहे ना ते आम्हाला दे. पण त्या मूर्खांना कुठं माहित होतं अमृत पातळ असतं का घट असतं. आणि मग सर्व देवांना या ठिकाणी भगवान परमात्म्याने अमृत पाजलं. त्यामध्ये राहू अंकित येऊन बसले. ज्यावेळेला भगवंताला माहीत झालं, शिरछेद केला आणि सर्व देवांना अमृत पाजलं आणि अमृत पाजल्यानंतर देव अमर झाले. आणि मग राक्षसांना कळालं की आपल्या बरोबर धोका झालेला आहे. ही विश्व मोहिनी कोणीच नाही, हा विष्णूच आहे, आपल्याला फसवलेला आहे. आणि मग देव आणि दैत्यांचा संग्राम झाला आणि त्या संग्रामामध्ये या ठिकाणी दैत्यांना पराभूत केलं आणि पराभूत केल्यानंतर सर्व देव या ठिकाणी परत स्वर्गामध्ये आले आणि इंद्र या ठिकाणी राजगादीवर बसला. आणि मग बली महाराज परत या पृथ्वीवर आले आणि पृथ्वीवर आल्यानंतर बली महाराजांनी आपल्या गुरूंना विचारलं, शुक्राचार्यजी महाराजांना, महाराज, देवांनी या ठिकाणी परत आपलं असणारं राज्य मिळवलं, महाराज, स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल, असा प्रश्न बलीनं ज्या वेळेला शुक्राचार्यांना केला, त्यावेळेला शुक्राचार्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. लक्षपूर्वक ऐका. बळीराजाला सांगितलं, अमृत पेरले जरी देव असले तरी देवांना पराभूत तुला करता येईल, फक्त 3 गोष्टीचं पालन कर. आणि मग बली महाराजाने विचारलं, महाराज काय केलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. दैत्य गुरु शुक्राचार्य सांगत आहे, संतांची सेवा. पहिलं व्रत दिलं बळीराजाला, संत सेवा कर. दुसरं व्रत दिलं या ठिकाणी बली महाराजांना, गायीची सेवा कर. आणि तिसरं व्रत दिलं त्या ठिकाणी ब्राह्मणाची सेवा कर. या 3 गोष्टी जर जीवनात केल्या ना, तर तू कधी न मिळणारं पद सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि मग बली महाराजांनी आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी गो सेवा प्रारंभ केली. लक्षपूर्वक ऐका. श्रीमद भागवतामध्ये गो महिमा खूप गायलेला आहे, खूप गायलेला आहे. अन्य पुराणामध्ये पण गायीचं महत्व आहे. म्हणजे गायीच्या सेवेमध्ये किती शक्ती आहे हे बळीराजाच्या चरित्रातून आपल्याला दिसतं. न प्राप्त होणारही राज्य गोसेवेच्या माध्यमातून बळीला प्राप्त झालं. याचा अर्थ असा आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये गायीची सेवा असलीच पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. गाय किती पवित्र आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. आपण म्हणतो आम्ही हिंदू आहे, हिंदू आहे, हिंदू आहे, पण हिंदूच्या जीवनामध्ये जर गायीची सेवा नसेल ना, तो हिंदू नाही बरं का. इस पापी युग में गौ माता का कोई नहीं रखवाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला. इस पापी युग में गौ माता का कोई नहीं रखवाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला. जय गोपाल. जय श्री राम.
गो माता का कोई नहीं रखवाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला। गोमाता जिला आपण राष्ट्रमाता म्हणतो, महाभारतामध्ये प्रसंग आलेला आहे। गावो विश्वस्य मातरः, अरे संपूर्ण विश्वाची माता गाय आहे, पण त्याच गायीची आज काय विटंबना होत आहे। महाराजांनी सुंदर गीत गायलं, गायीला सहारा द्यायला कोणी राहिलं नाही। आज आम्ही स्वतःला हिंदू समजतो आणि हिंदू समजूनही या ठिकाणी गाय जर कसायाच्या दावणीला जर आम्ही बांधत असेल ना, आम्ही कसले हिंदू हो। महाभारतामध्ये वर्णन आहे, अरे ज्या गोमातेच्या शेणामध्ये गोमये वसते लक्ष्मी, गोमूत्रेच धन्वंतरी, 33 कोटी देवता ज्या गोमातेच्या असणाऱ्या शरीरामध्ये आहे। शृंगमुळे स्थितो ब्रह्मा, शृंगमध्ये तो केशव, शृंगाग्रे वसते शंकर, त्रयो देवा प्रतिष्ठिताः। शृंगमूले स्थितो ब्रह्मा, ब्रह्मदेवाचा वास आहे जिच्या मस्तकामध्ये। 2 शिंगाच्या मध्ये भगवान विष्णूचा वास आहे, गलकंबलामध्ये भगवान शंकरांचा वास आहे। आणि म्हणून वल्लभाचार्यांनी आपल्या सुबोधिनी टीकेमध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे, अरे मनुष्य जर गायीची शरणागती करेल ना, गोसेवा करेल ना, तर तो तिन्ही गोष्टीपासून वाचेल। 3 देवाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होईल, गोसेवा केली तर 33 कोटी देवांचं तर पुण्य प्राप्त होईल, पण विशेषतः ब्रह्मा विष्णू आणि महेश। आणि म्हणून गायीला माता म्हटलेलं आहे, आणि संपूर्ण विश्वाची माता गाय आहे। गाव विश्वस्य मातरः। वेळ कमी आहे आपल्याजवळ, सुंदर कथा आलेली आहे गोकथेमध्ये, मी नेहमी सांगत असतो। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या गोलोकधामामध्ये सुरभी नावाच्या गायीचं दोहन करत होते, आणि श्रीदामा ते पात्र धरून बसलेले होते। गायीचं दोहन झालं आणि ते पात्र खाली पडलं, आणि ते पात्र खाली पडल्यानंतर त्याच पात्रातून त्याच दुधाचा शिराचा सागर तयार झाला, ज्याला आपण क्षीर समुद्र म्हणतो। भगवान परमात्मा ही क्षीर समुद्रामध्ये राहतात, म्हणजे दुधाच्या समुद्रामध्ये। आणि मग भगवान परमात्म्याने ज्यावेळेला ही सृष्टी निर्माण केली ना, लक्षपूर्वक ऐका, आणि मग जेवढे स्तन्यजन्य प्राणी बनवले ना, स्तन्यजन्य ज्यांना या ठिकाणी ज्यांच्या स्तनामध्ये दूध येतं असे जे प्राणी बनवले ना, गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, गाढव असेल, त्या सर्वांच्या स्तनामध्ये येणारं दूध त्या क्षीरसागरातलं आहे, हे ध्यानामध्ये घ्या। आईच्या स्तनामध्ये येणारं दूध सुद्धा त्या क्षीरसागरातलं आहे, सुरभी मातेच्या असणाऱ्या दुधातून। तेच असणारं दूध या ठिकाणी प्रत्येक स्तन्यजन्याच्या त्या स्तनामध्ये उतरत असतं। मग आपल्याला प्रश्न निर्माण होईल, एकाच गाईचं जर दूध सर्वांच्या स्तनामध्ये आहे, एवढे दूध देणारे प्राणी आहे, तर मग या ठिकाणी शेळीचं दूध प्यायला काय हरकत आहे, जर्सीचं दूध प्यायला काय हरकत आहे, गाढवीचं दूध प्यायला काय हरकत आहे? एकाच गाईचं दूध आहे ना, बरोबर आहे की नाही? लक्षपूर्वक ऐका, पात्रानुसार भेद आहे। अरे तांब्याच्या भांड्यात जर पाणी ठेवलं ना, त्याच्यामध्ये त्याचा गुणधर्म उतरत असतो। चांदीच्या पात्रामध्ये पाणी ठेवलं, त्या चांदीचा गुणधर्म उतरत असतो। माठात पाणी ठेवलं का मातीचा गुणधर्म उतरत असतो। लक्षपूर्वक ऐका, ज्या ज्या प्राण्यांचा असणारा गुणधर्म त्या दुधामध्ये उतरत असतो। लक्षपूर्वक ऐका, आणि म्हणून या नियमाने गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे। अहो, जुन्या काळामध्ये, पुरातन काळामध्ये गाय ही घरामध्ये राहत होती। विचार करा, आज आपल्या देशावर जी अशी अवस्था आलेली, काय कारण आहे? कितीही जरी वेळा जरी सरकारने कर्ज माफ केलं तरीही शेतकरी दुःखी आहे। याचं कारण कधी त्यांनी शोधलं नाही। कर्मणा जायते जंतुः कर्मण्यैव विलीयते, सुखम दुःखम भय क्षेमम कर्मणैव विपद्यते। काय एवढं दुःख येतं आपल्या जीवनामध्ये?
आ? अरे आपण गाईला सोडून दिलं, गाय जवळ ठेवली नाही. आहा. गायीपासून आपण लांब गेलो म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये एक तरी देशी गाय असली पाहिजे. गायीचं जोपर्यंत आपण संगोपन करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकत नाही. हे ध्यानामध्ये घ्या. त्या गायीचा महिमा गात असताना वेदामध्ये म्हटलेलं आहे, स्पृशश्च गावो शमयन्ति पापम. लक्षपूर्वक ऐका, गाय किती पवित्र आहे. अरे एखादा हाडाचा जरी पापी असेल ना, हाडाचा पापी, आणि त्या पाप्याने जर गायीचा जर स्पर्श केला ना, त्याच्या हाडातलं सुद्धा पाप बाहेर काढण्याची शक्ती गायीमध्ये आहे. अशी पवित्र असणारी गाय आम्ही या ठिकाणी काय केली, घराच्या बाहेर काढली. आणि जे कुत्रे घराच्या बाहेर राहत होते ते कुत्रे आम्ही घरामध्ये आणले. आता महाभारतामध्ये खूप मोठी कथा आहे, मला सांगायला वेळ नाही. लक्षपूर्वक ऐका, एकाच वाक्यात तुम्हाला सांगेल, कुत्र पाळलं पाहिजे पण ते घरामध्ये नको आहे. बाजूला त्या दिवशीची एक बातमी अशी पाहिली मी, सरपंच साहेब, अहो कुत्र चावलं त्या असणाऱ्या मुलीला आणि ती कुत्र्यासारखीच भुकत होती. महाराजांनी आवाज काढला, अशी भुकत होती. पिसाळली ती कुत्र चावल्यामुळे. अरे ज्या गायी आपल्या घरामध्ये होत्या त्या गायी आपण बाहेर काढल्या आणि जे कुत्रे आवारा फिरत होते ते कुत्रे घरामध्ये आणले. लक्षपूर्वक ऐका, कुत्र्याचा जर स्पर्श केला तर मनुष्याचं असणारं पुण्य आहे ना, पुण्याचा क्षय होतो आणि पापाची वृद्धी होते. आणि गायीचा जर स्पर्श केला तर पापाचा क्षय होतो आणि पुण्याची वृद्धी होते. हे ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून स्पृशश्च गावो शमयन्ति पापम. अहो गायीच्या पायाखालची जर माती स्त्रीनं जर आपल्या मस्तकाला लावली तर तिच्या जीवनामध्ये वैधव्य येत नाही. वाल्मिकी रामायण उचला, पहा वाल्मिकी रामायणामध्ये रावण ज्या वेळेला विश्व विजय करण्यासाठी निघाला आणि रावणाने त्याच्या पुष्पक विमानाच्या समोर एका गायीला पाहिलं चरताना, विमान थांबवलं, रावण खाली उतरला आणि खाली उतरून रावणाने त्या गायीच्या 3 परिक्रमा केल्या आणि गायीच्या पायाखालची माती रावणाने मस्तकाला लावली आणि रावणाने विश्व विजय केला. मला सांगायचं काय की गायीच्या पायाखालची जर माती जर मस्तकाला लावली ना, लक्षपूर्वक ऐका, पराजय तुमच्या जीवनामध्ये कधी येणारच नाही. गायीच्या 3 परिक्रमा केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. काय महिमा गायलेला आहे. गायीला एका वेळेला जर चारा दान केला तर 100 वेदज्ञ ब्राह्मणाला भोजन घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. लक्षपूर्वक ऐका, मी ज्या गायीबद्दल वर्णन करत आहे ती गाय, गाय म्हणजे कोणती, देशी गाय. तुम्ही म्हणाल आमच्या दारातही गाय आहे पण जर्सी गाय नाही बरं का, ती गाय नाही. पुढे वर्णन येईल, ती पुतना आहे, पुतना. ती गाय नाही, जिला खांदा आहे ना ती गाय आहे. आणि म्हणून दत्तात्रय महाराज मला एकाने प्रश्न केला, अहो तुम्ही काय बोलता, गाय गाय गाय. अरे आज काय या ठिकाणी मुलं सुद्धा आईबापाला सांभाळायला तयार नाही. लक्षपूर्वक ऐका, अरे मुलं आईबापाला सांभाळायला तयार नाही. याच्याही पुढे तो म्हटला, अरे आजकालची असणारे मुलं बापाला खांदा द्यायला सुद्धा तयार नाही. पण लक्षपूर्वक ऐका, मी त्याला सांगितलं, ऐक, आजचे असणारे मुलं बापाला खांदा द्यायला सुद्धा तयार नाही. त्याचं कारण आहे, अरे खांदा असणाऱ्या गाईचं दूध प्यावं लागतं त्याला. अरे ज्या गाईला खांदा नाही त्या गाईचं जर दूध पित असेल तर कसा तो आपल्या बापाला खांदा देईल, जरा विचार करा. अरे ज्या गाईचं वासरू झाल्या झाल्या जर कापायला दिलं जातं तरी ती गाय दूध काढून देते आणि तिचं दूध पिऊन तुम्ही कसे जीवनामध्ये प्रेमी बनाल, जरा विचार करा. संघामध्ये मी गो विभागाचं काम करतो. गुजरातमध्ये आम्ही गेलो होतो. आम्ही संशोधन केलं, ज्यांच्या ज्यांच्या दारामध्ये देशी गाय आहे त्यांचे आईबाप त्यांच्या घरामध्ये आहे आणि ज्यांच्या दारामध्ये हे असणारं डुक्कर बांधलेलं आहे जर्सी, त्यांचे आईबाप या ठिकाणी वृद्ध आश्रमामध्ये गेलेले आहे. कित्येक असे प्रसंग तुम्ही पहा, निरीक्षण करा. ज्या गायीच्या अंतकरणात प्रेमच नाही, तिचं दूध पिल्यानंतर तुमच्या अंतकरणात कसं प्रेम निर्माण होईल याचा कधी विचारच करत नाही आपण. परस्परामध्ये प्रेम राहिलेलं नाही, कुटुंबामध्ये या ठिकाणी प्रेम राहिलं नाही, संस्कार राहिले नाही. त्याचं कारण आहे आपण गायीपासून दूर गेलो. कित्येक कथा ऐकल्या, कित्येक प्रवचन ऐकल्या आणि किती जरी परमार्थ केला, पण लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत वृत्ती सात्विक होत नाही ना तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जाऊ शकत नाही. आणि परमार्थ सिद्धीला जाण्यासाठी वृत्ती सात्विक करावं लागेल.
आणि वृत्ती सात्विक करण्यासाठी वेदाचं वाक्य आहे, आहार शुद्ध सत्व शुद्धी ही. आहार शुद्ध करावा लागेल आणि आहार शुद्ध करायचा असेल तर तुम्हाला गायीचे असणारे या ठिकाणी पंचगव्य, त्या गायीचं असणारं शेण ज्या असणाऱ्या शेतामध्ये पडतं त्याच्यातून उगवलेलं अन्नधान्य ते पोटामध्ये गेलं पाहिजे, तेव्हा सात्विक वृत्ती तयार होईल. नाहीतर गल्ली गल्लीमध्ये कथा चालू आहे, प्रवचन चालू आहे, पण समाजामध्ये परिवर्तन नाही. त्याचं कारण आहे आहार शुद्ध सत्वशुद्धी. अरे गोमातेची सेवा करा, जीवनात काहीच कमी पडणार नाही. तुम्ही जर गायीची जर 2 वर्ष लगातार जर सेवा केली, लगातार दररोज गायीच्या अंगावरून कमीत कमी 10 मिनिटं तरी हात फिरवायचा, तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व व्याधी बाजूला जातील, एकही रोग राहणार नाही. बीपी असेल तुमच्या शरीरामध्ये, शुगर असेल, राहणारच नाही शिल्लक. गोमूत्रेचे धन्वंतरी. मी माझ्या जीवनामध्ये असे कितीतरी उदाहरणं पाहिले. गोकथेच्या माध्यमातून सांगितलं, फक्त गायीचं गोमूत्र प्या, कॅन्सर सुद्धा राहणार नाही. आणि असे कितीतरी उदाहरणं आहे माझ्याजवळ की ज्यांनी गायीचं गोमूत्र प्राशन केलं, शुगर तर मुक्त झाले ते, पण कॅन्सर नावाचा रोगही शिल्लक राहिला नाही शरीरामध्ये. एवढी शक्ती गायीच्या गोमूत्रामध्ये आहे. आणि म्हणून गायीची सेवा करणं खूप गरजेचं आहे. दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगत असताना म्हणतात, उद्धवा खरं सांगता मी कुठे आहे? कामस्तु वंचिता तस्य गावो गोपश्य गोपिकाः नित्य सर्व विहाराद्यो आप्त काम ततस्त्वयम्. अरे जिथे गाय आहे, ज्याच्या दारामध्ये गाय आहे, त्या गायीच्या सेवा करणाऱ्या गोप आणि गोपिका आहे ना, तिथे मी नित्य सर्व विहाराद्यो आप्त काम ततस्त्वयम्. तिथे मी नित्य विहार करतो. जिथे गाय आहे तिथे विचार करा. आणि म्हणून जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला भगवंत आपल्या दारामध्ये असावा. 2 वर्ष जर तुम्ही गायीची सेवा केली ना मनासारखी, आणि गायीला या ठिकाणी दररोज नैवेद्य दाखवायचा, ग्रास द्यायचा, आणि तुमच्या मनामध्ये अशी एखादी कल्पना जर आली ना, ती सिद्धीला जाऊ शकत नाही अशी जरी कल्पना असली, आणि तुम्ही जर ती गायीच्या कानामध्ये जर जाऊन सांगितली ना, ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आहे गोमातेमध्ये. कित्येक उदाहरणं देता येईल, कित्येक दृष्टांत देता येईल गायीबद्दल. आणि म्हणून बळीराजाने आपल्या जीवनामध्ये गायीची सेवा केली, आणि गो सेवा केल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला सांगतो की सहज लीलया बलीजी महाराजांनी गुरूंची आज्ञा घेतली आणि स्वर्गावर त्या ठिकाणी विजय मिळवला. आणि विजय मिळवल्यानंतर त्या ठिकाणी सर्व देव या ठिकाणी इकडे तिकडे पळायला लागले. आणि मग आदिती मातेने पयव्रत नावाचं व्रत केलं, आणि पयव्रत नावाचं व्रत केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा हे ना विष्णू भगवान ते त्या ठिकाणी वामन रूपाने प्रगट झाले. बोलिये श्री वामन भगवान की जय. वामन भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि मग कोणी वामन भगवंताला छत्री दान केली. आणि मग वामन भगवंताला या ठिकाणी यज्ञोपवीत संस्कार करत आहे. आणि इकडे बलीजी महाराज आणि शुक्राचार्य आपल्या राज्यामध्ये यज्ञ करत आहे, आणि यज्ञ चालू आहे. बलीजी महाराज आपल्या गुरूंना बरोबर घेऊन या ठिकाणी यज्ञाची तयारी करत आहे. आहा, नित्य नेमाने राजा बलीच्या द्वारामध्ये यज्ञ होतो. नित्य नेमाने हजारो ब्राह्मण बलीच्या द्वारामध्ये याचक बनून येत होते. त्वं वै प्रजानां स्त्रीजंगमानां प्रजापती नामस्मि संभव विष्णुः. आहा, श्रवणया श्रवणदाश्च मुहूर्ते भीजते प्रभुः.
बली महाराजांचा असणारा यज्ञ त्या ठिकाणी प्रारंभ झाला। यज्ञामध्ये या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या आहुत्या देत होते।